आहे ते सुद्धा मला सांगू शकतात. अनम्यूट करा आणि मला तुम्ही सांगा की काही असं एखादा धडा जो नाही समजलं तर आपण त्याला एकदा परत रिवाइज करूया. महत्वाचं खडकी गव्हर्नमेंट स्कूल मला जी मुलं दिसत आहेत, तर तुम्ही मला एक रिस्पॉन्स दिला तर बरं राहील. परत तुम्ही तुमचा कॅमेरा ऑफ केला आहे. पण आपण समजा रिव्हिजन घेण्याचं म्हटलं, तर मला माहिती पाहिजे की तुम्हाला कोणतं पार्ट, कोणतं पोर्शन, कोणता भाग तुम्हाला समजलेला नाही आहे, की त्याला आपण परत एकदा रिवाइज करायचं. तर बघा तुमचे पेपर आहेत असं मला समजलं, की तुमचे येणाऱ्या काही वेळामध्ये तुमचे पेपर आहेत. तर कोणतं तुम्हाला पोर्शन आहे? मेजरमेंट ऑफ हीट काही पोर्शन आहे तुम्हाला. हमशाबाद आश्रम स्कूल. तुमचं समजा माईक अनम्यूट करता येईल तर तुम्ही मला सांगा. तुमचे पेपर आहेत का? त्यानुसार आज आपण रिव्हिजन घेत आहोत. तर एखादं तुम्हाला पोर्शन नाही समजलं, तुम्ही मला परत विचारू शकता. तर उजळणी म्हणून एक पोर्शन उष्णतेचे मापन व परिणाम परिणाम जे आपण पाहू शकतो. समजा तुम्हाला काही अडचण नसल्यास किंवा अन्यथा तुम्हाला दुसरा एखादा लेसन तुम्हाला रिवाइज करायचा असेल तर तुम्ही मला सांगा. स्वतः सांगा. आपण लगेच त्या पोर्शन कडे जाऊया. पण सध्या तुम्हाला जे प्रश्न आहेत ते मला नक्की विचारा. ठीक आहे? तर बघा आपण अ, तापमान जे बघितलं तापमान आणि उष्णता यामधला सगळ्यात मोठा फरक समजा तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा. एक मी छोटासा तुमच्यासाठी एक एमसीक्यू सारखा एक पोर्शन आणलाय आणि त्यामध्ये ट्रू फॉल्स आहे, चूक बरोबर ते पण तुमच्यासाठी आणलाय. पण तुम्ही मला प्रतिसाद देणार असाल तर त्यामध्ये राहणार. तर तुमचा जो कॅमेरा आहे तो मला तुम्ही ऑन ठेवा, जेणेकरून मला तुमचे जे सिग्नल्स आहेत, हो, नाही, 1, 2 मला समजेल. सगळ्यांना मान्य आहे? हमशाबाद आत्ता हम हमशहादा स्कूल आत्ता आलेली आहे. तर जे स्टुडंट्स आहेत, तुम्हाला माझा आवाज येत आहे का? आवाज येत आहे? गुड. तर बघा, आपण म्हणजे रिव्हिजन करत आहोत. तर तुम्हाला असं कोणता धडा आहे का? आपण आतापर्यंत जे बघितलं, जे तुम्हाला नाही समजलं, तुम्ही मला विचारू इच्छिता, असा एखादा धडा किंवा एखादा भाग नाही समजलं, असं मला विचारा. तुम्ही अनम्यूट करा आणि मला विचारा. अन्यथा तुमचे जे आता पेपर आहेत, पेपर आहेत का तुमचे? युनिट टेस्ट नाही आहे? काय म्हटलं? नाहीये ना? नाही आहे. युनिट टेस्ट नाहीये ना तुमचा? तर मग आपण एक सिंपल तुम्हाला जो भाग नाही समजला असा आपण घेऊया. ठीक आहे? तर तुम्हाला काही धड्याचं नाव जसं बघा आपण कोणते कोणते उष्णतेचे मापन परिणाम मी एक फक्त डोक्यामध्ये ठेवलं की तुम्हाला समजलं नाही समजलं त्यासाठी म्हणून एक छोटीशी रिव्हिजन म्हणून मी घेऊन आली आहे. ठीक आहे? तर फक्त चूक किंवा बरोबर मला असे काही प्रश्नाची उत्तर द्या की खूप मोठी नाही आहेत. एमसीक्यूज आहेत. मला फक्त 1, 2 अशा प्रकारचे तुमचे जे सिम्बॉल्स आहेत ते मला सांगा. मग त्यावरून आपण समोरचं पाहूया. तर सगळे ठीक आहे? तुम्हाला दाखवायची? तर बघा एक छोटंसं रिव्हिजन म्हणून
तर यामध्ये जे प्रश्न आहे बघा, यामध्ये काय म्हटलं आहे? सगळ्यात पहिला प्रश्न, थर्मामीटर कशाचे मापन करतो? थर्मामीटर आपण बघितलं आहे, तर ते कशासाठी वापरलं जातं? तुम्हाला माहिती आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय त्याचे प्रकार माहिती आहेत? काही लक्षात येत आहे? कोणी अनम्यूट करून सांगणार? आपण त्याचे प्रकार सुद्धा बघितले. बरोबर? तर तुम्ही मला सांगा, की तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचं आहे, की ट्रू फॉल्स मध्ये? कारण मला एकाचीही कॅमेराज दिसत नाही, त्यामुळे मी तुम्हाला विचारू शकत नाही आहे. तर सांगा, थर्मोमीटर कशाकरिता वापरलं जातं? तुम्हाला माझा आवाज येत आहे का? खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. परत एकदा घेत आहे मी नाव. खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. तुम्हाला माझा आवाज येत आहे का? येत आहे? मग मी प्रश्न विचारत आहे, की आपण कोणत्या धड्यावर किंवा कोणत्या भागावर बोलायचं? तुम्हाला जे नाही समजलं आहे ते मला तसं तुम्ही सांगा, आपण लगेच सुरू करूया. अन्यथा मी जे घेऊन आले आहे, मी फक्त उष्णतेचे बद्दल नाही बोलत आहे. मी ध्वनीबद्दल सुद्धा बोलू शकते. मी ध्वनीकरिता सुद्धा मी विचार केलेला आहे, की तुम्हाला समजा काही प्रश्न असल्यास ध्वनीबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो. तुम्हाला ध्वनी या पाठामध्ये काही प्रश्न आहेत का? ओके. तर तुमच्या समोर स्क्रीनवर एक शीट दिसत आहे, ज्यामध्ये 5 ते 6 अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये बघा, थर्मामीटर कशाचे मापन करतो? तर थर्मामीटर कशाकरिता वापरलं जातं? काय मोजण्याकरिता वापरलं जातं? आपण मागच्या क्लासमध्ये किंवा या अगोदरच्या ज्यावेळेस आपण शिकलो त्यावेळेस बघितलं, की थर्मामीटर कशाकरिता वापरलं जातं? काय मोजण्याकरिता? तापमान, तापमान मोजण्याकरिता वापरलं जातं. बरोबर? तर थर्मोमीटर बद्दल काय-काय परत तुम्हाला आठवत आहे? काही आहे? थोडं आठवत आहे? काय-काय बोललो होतो आपण? कारण त्याच खाली काय लिहिलं आहे? क्लिनिकल थर्मोमीटर. बरोबर? तर अशा प्रकारे क्लिनिकल थर्मोमीटर आहे. आपण टेम्परेचर वातावरणाचे थर्मोमीटर मोजण्याकरिता एक वेगळं वापर करतो. त्यासाठी आपण बघितलं. परत यामध्ये विचारलंय क्लिनिकल थर्मोमीटरची श्रेणी किती आहे? श्रेणी म्हणजे आपण म्हटलं, प्रत्येक थर्मोमीटरची स्वतःची कॅपॅसिटी आहे, त्याची स्वतःची क्षमता आहे. काय? तर तापमान मोजण्याकरिता. कारण आपल्याला माहित आहे, की सगळ्या गोष्टीचा, सगळ्या पदार्थाचा वेगळा-वेगळा तापमान आहे. सूर्याचे सगळ्यात जास्त तापमान राहणार. आपल्या शरीराचा कमीत कमी तापमान राहणार. बरं, मला सांगा, आपल्या शरीराचं किती तापमान आहे? समजा आपण त्याला सेल्सिअस मध्ये मोजतो म्हटलं, तर किती तापमान आपल्या शरीराचं असतं? अगदी सोपा प्रश्न आहे. सांगा, आपल्या शरीराचं किती तापमान असतं? अनम्यूट करून सांगा. बहुतेक मला तुमचा आवाज येत नाही आहे.
बरं. तापमान तुम्हाला नाही, अजिबात तुम्हाला आवड दिसत नाही आहे. समजा आपण तापमान सुद्धा याबद्दल नाही बोलू, तर आपण ध्वनीबद्दल बोलूया. चालेल? मला सांगा, आवाज जो मी बोलत आहे, याचं माध्यम काय आहे? काय काय माध्यमाद्वारे माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. कोणी उत्तर देणार? मागे कोणी हात वर केला आहे? कोणी उत्तर देणार? समोर या किंवा अनम्यूट करूनच बोला. बोला गावनेर, गानोर, स्कूल. तुम्ही बोलू शकता, अनम्यूट करू शकता तुमचं माईक. बोला. काही प्रश्न आहेत? तुम्ही हात वर केलेला आहे. बरं, ठीक आहे. तर मला सांगा, आज आपण ध्वनीबद्दल बोलूया की तापमान, उष्णता याचं मोजमाप बद्दल? असं एक एक आहे, हे कुणाकरिता? तापमान किंवा उष्णताबद्दल बोलणार. अन्यथा हा जो साइन आहे 2 म्हणून, तर हा ध्वनीबद्दल आहे. 2 पैकी एक तुम्ही असा हात वर करा, आपण त्याबद्दल बोलूया. कशाबद्दल बोलणार आपण? तापमान उष्णतेबद्दल की ध्वनीबद्दल? काय समजलं तुम्हाला? एक, उष्णता आणि तापमानाबद्दल बोलूया? चालेल? ओके, ओके. ठीक आहे. उष्णता आणि तापमान आपण याचं रिव्हिजन पाहूया. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये तर आज आपण, तुम्ही सगळे बुक घेऊन कोणीच बसले नाही आहेत. पण एक फक्त तुमच्या डोक्यामध्ये काय असू द्या, कल्पना असू द्या. कारण तुमच्याकडे पुस्तक नाही आहेत, तर एक कल्पनाद्वारे म्हणजे तुम्हाला एक आयडिया असायला पाहिजे. म्हणून आपण फक्त द्वारे पाहूया, की नेमकं काय म्हणत आहे या धड्यामध्ये. तर हा धडा काय म्हणत आहे, तर उष्णता जी आहे, आपण याला मोजतो कसं आणि त्याचे परिणाम, म्हणजे आता परिणाम म्हणजे काय? तर उष्णतेमुळे काय काय परिणाम होतात? तर कुणावर परिणाम होतात? आपल्या अवतीभवती, म्हणजे स्वतःवर म्हणावं किंवा वस्तूंवर किंवा हवेवर, पाण्यावर काय काय परिणाम होतात या उष्णतेचे. सगळ्यात महत्वाचं, आता आपण उष्णता म्हणत तर आहोत. उष्णता म्हणजे आपण त्याला काय ग्राह्य धरत आहोत? आपण कोणत्या प्रकारची उष्णता आपण त्याला पकडत आहोत? तुम्हाला तुमच्या समोर चित्र दिसत आहे, बरोबर? सगळ्यांना दिसत आहे. आपण काय काय त्याचे उष्णतेचे अ, प्रकार घेतले आहेत. सूर्य दिसत आहे इथे तुम्हाला, बरोबर? तर या सूर्यासारखंच अजून काय काय दिसत आहे? हा एक सूर्य आहे. हा उष्णतेचा प्रकार आहे. उष्णता ही एक एनर्जी आहे, बरोबर? काय आहे? स्त्रोत आहे, ऊर्जेचे स्त्रोत आहे. त्यासारखंच परत काय आहे? हवा. सगळ्यांना माहित आहे पवनचक्की, बरोबर? त्यासारखंच पाणी. पाणी सुद्धा एक ऊर्जेसारखं काम करत आहे. कसं? तर लाटा. तर तुम्हाला माहिती असेल, की समुद्रामधून ज्या लाटा निघतात, त्यापासून सुद्धा वीज निर्मिती केली जाते. ठीक आहे? तर ही जी ऊर्जा आहे, ही कशी मोजली जाते? उष्णता. उष्णता ही कशी मोजली जाते आणि त्याचे मापन म्हणजे ते कोणत्या पद्धतीने मोजलं जातं? त्याचे परिणाम काय होतात? आपल्या अवतीभोवती, स्वतःवर सुद्धा. तर काय म्हटलं आहे, उष्णता म्हणजे काय? ही एक ऊर्जा आहे. ती जास्त तापमान असलेल्या वस्तूपासून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते.
ज्याचं तुम्हाला उदाहरण खाली काय दिलेलं आहे, गरम चहा आणि आईस्क्रीम. यामध्ये काय म्हटलं आहे, जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून ती कमी तापमान असलेल्या स्थितीमध्ये जाते. तर जसं बघितलं, जी गरम चहा असते ती थंडी होते, आपोआप थंडी होते, बरोबर? बाहेर असं आपण ठेवलं, हातामध्ये पकडून ठेवलं, थंडी होते. पण हातामध्येच पकडून ठेवल्यानंतर ती थंडी असलेली चहा अचानक गरम होते का? नाही. तर का बरं? तर जी उष्णता आहे तिचा प्रवाह फक्त काय असतो? जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. ठीक आहे? आता आपण यामध्ये उष्णता स्थलांतरित कशा पद्धतीने होतं? म्हणजे जसं सॉरी. जसं आपण म्हटलं, की चहा थंडी झाली. ती कशा पद्धतीने थंडी झाली? तिच्यावर काय असं परिणाम झाला? कोणत्या गोष्टीचा परिणाम झाला, की हातामध्ये असलेली चहा थंडी झाली. गरम असताना ती थंडी झाली. तर काय बदल झाले? काय दिसतंय आपल्याला चित्रामध्ये? तर एक जो रॉड आहे लोखंडाचा, त्याला काय हातामध्ये ठेवलेला आहे. आपण हातामध्ये ठेवलं आणि त्याला आपण एका बाजूने उष्णता देत आहोत. एका एका टोकावरून सुद्धा आपण समजा सुरू केलं, तरी सुद्धा ही कुठपर्यंत येत आहे? या दिशेने येत आहे. याचा अर्थ काय? तर घन पदार्थामध्ये उष्णता एका कणापासून दुसऱ्या कणाकडे जाते. आणि यामध्ये महत्वाचा शब्द काय आहे? घन पदार्थ. म्हणजे जे ठोस पदार्थ असतात त्यामध्ये उष्णतेचा प्रवाह एका टोकाला असताना सुद्धा गरम झालं तर दुसऱ्या टोकापर्यंतचे त्याचा प्रवाह होत असतो. एवढं तुम्हाला समजलेलं आहे? क्लासमध्ये बसलेले मुलं, याच्या समोर आपण जायचं, की यामध्ये काही परत अ, कोणत्या पद्धतीने त्याचा प्रवाह होता याचे वेगळे उदाहरण द्यायचे. कारण आपण उष्णतेबद्दल बोलत आहोत सध्या. उष्णता म्हणजे काय म्हटलं आपण ते? एक स्रोत आहे ऊर्जेचा आणि इथे ऊर्जा काय आहे आपली? मेणबत्ती. आणि त्या ऊर्जेद्वारे आपण काय करत आहोत? तर हा लोखंडाचा जो रॉड आहे, त्याला आपण गरम करत आहोत आणि त्यामध्ये प्रवहन म्हणजे त्याचे स्थानांतर, कारण आपण तर इथे देत आहोत ना उष्णता, पण याचा प्रवाह या दिशेने होत आहे. तर याला काय म्हटलं आहे इथे? चलन, चालन. घन पदार्थात उष्णता एका कणापासून दुसऱ्या कणाकडे जात असते. त्यासारखंच यामध्ये काय घेतलं आहे? द्रव व वायू. यामध्ये काय होत आहे? इथे सुद्धा उष्णता दिली जात आहे, बरोबर? पाणी आणि हवेला समजा आपण उष्णता दिली, तर काय परिणाम होत आहेत? तर यामध्ये काय होत आहे? संवहन म्हणजे स्थानांतरण कशा प्रकारे होत आहे? बघा, आपण बघितलंय, की आपण एक गंजामध्ये आपण गरम पाणी करत आहोत आणि खाली आपली गॅस सुरू आहे. त्यामध्ये काय होत आहे? तर पाण्याला उकड्या येतात. तर हे उकड्या आलेलं पाणी काय होत आहे? जे खूप गरम झालेलं खाली पाणी असतं, हे काय होत आहे? वर जात आहे. वर थंड असलेलं पाणी खाली येत आहे. तर यामध्ये काय होत आहे? सगळ्यांना माहिती आहे. मी आपल्या क्लासमध्ये सुद्धा सांगितलं, की जी गरम हवा असते किंवा जे गरम पाणी असतं, हे काय असतं? वर जाण्याचा प्रयत्न करत असते. ठीक आहे? एवढं समजलं? आपण काय म्हणत आहोत? तर जे काही गरम वस्तू आहे, जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, जे हवा आहे, हवेचे पार्टिकल्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ते काय होतात? गरम असताना वर जातात. कारण ते हलके होतात. वजनामध्ये त्यांचं वजन काय असतं? हलकं होतं म्हणून ते वर जातात. पण पाणी सुद्धा त्यासारखंच काम करत आहे. समजा ते गरम झालं, तर ते काय होत आहे?
वर जात आहे. म्हणून इथे काय म्हटलं आहे, द्रव वायूमध्ये उष्णतेचे स्थानांतरण प्रवाहाद्वारे होते. याला काय म्हटलं आहे, संवहन. ठीक आहे. परत तिसरं काय आहे, विकिरण. म्हणजे आपण इथे तुम्हाला चित्रामध्ये ज्या पद्धतीने दिसत आहे की लाकूड दिसत आहे तुम्हाला, आपण त्याला जाळत आहोत, दूर असताना सुद्धा आपल्याला त्याची उष्णता जाणवत असते, गरमी जाणवत असते. आपण आता थंडीच्या दिवसामध्ये आपण काही लाकडं, थोडी 2-4 लाकडे जाळली आणि त्याच्या जवळ बसले शेकोटी जवळ, तर आपण सुद्धा पाहतो की काय होत आहे, तर आपल्याला दुरून सुद्धा त्याची गरमी आपल्याला जाणवत आहे. बरोबर? तर हे कशाबद्दल आहे? उष्णतेचे स्थानांतर. म्हणजे जसं आपण या चित्रामध्ये ज्या पद्धतीने बघितलं, की सूर्याचे जे किरणं आहेत, हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर येत आहेत. हवा सुद्धा वाहत आहे. तर ते कोणत्या पद्धतीने वाहत आहे? त्यासाठी म्हणून हे स्थानांतरण कशा पद्धतीने होत आहे, त्यासाठी म्हणून आहे. बरोबर? आपण त्यासाठी याचे वेगळे-वेगळे प्रकार बघितले. आता आपण काय पाहत आहोत? तापमान. उष्णता आणि तापमान यामध्ये सगळ्यात महत्वाचं फरक काय म्हटलं आपण? तर वस्तू गरम की थंड आहे हे दाखवते काय? तर तापमान. तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर होतो. जसा सगळ्यात पहिला प्रश्न होता. काय थर्मामीटरने काय मोजतात? तापमान. ठीक आहे? हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं, जे मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करत होते, पण कोणी मला उत्तर दिलेलं नाही आहे. तर तापमान आणि उष्णता यामध्ये काय फरक आहे? कुणी सांगणार? आता जे आपण बघितलं, त्यामध्ये उष्णता काय फरक राहणार तापमानामध्ये? इथे काय म्हटलं आहे? तापमान काय दाखवत आहे? की वस्तू थंड आहे की गरम आहे. बरोबर? आता बघा, यामध्ये जे फरक दाखवत आहे, उष्णतेचे जे काही अ, फरक दाखवत आहे तापमान, जसं तुम्हाला या चारही उदाहरणामध्ये आपल्या पुस्तकामधीलच चित्र आहे. तर तुम्हाला इथे समजेल की उष्णतेचे काय आहे, हे परिणाम काय-काय होतात. म्हणजे उष्णता दिली तर काय-काय परिणाम होतात. इथे काय दिसत आहे, की एका गरम भांड्यामध्ये काय पाणी उकळत आहे. ठीक आहे. इथे काय होत आहे, बर्फ पिघलत आहे. त्याचं काय झालं आहे, पिघलून पाणी होण्याचा जो प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये उष्णता काय होत आहे, तर घर्षणाद्वारे काय डबीची काडी पेटवली जात आहे. आणि या चित्रामध्ये तुम्हाला हे दिसत आहे. हे काय आहे? एअर बलून. तर यामध्ये जे मी आता तुम्हाला बोलता बोलता जे म्हटलं, की हवा गरम झाली तर ती काय होत आहे, हलकी. आणि हलकी हवा झाल्यानंतर ती काय होत आहे, वर जाते. आणि हे यासाठी काय होत आहे, आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करून घेत आहोत, तर खूप मोठ्या आकाराचा जो बलून असतं, त्यामध्ये आपण काय करतो बघा, तुम्हाला इथे दिसत आहे, इथे आग जाळलेली आहे. आणि यामुळे काय होत आहे, इथे उष्णता निर्माण झाली आहे. तर जी उष्णता इथे निर्माण झाली ती बलूनचे त्यामध्ये जी हवा आहे ती काय होत आहे, वर जात आहे आणि बलूनचा आकार मोठा होत आहे. तर इथे काय म्हटलं, उष्णतेचे परिणाम काय काय सांगितले आहेत? तर घन, द्रव, वायू यांचा काय होतंय, प्रसरण. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. प्रसरण आणि आकुंचन तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. बरोबर? प्रसरण आणि आकुंचन माहित आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे, घन, द्रव व वायू यांचं काय होत आहे, प्रसरण होत आहे. बघा लक्षात ठेवा, आपल्याला हे 1 मार्क्स मध्ये पण विचारतात किंवा
रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा विचारतात. घन, द्रव, वायू यांचा काय होतो? प्रसरण. कशामुळे? उष्णतेमुळे. पदार्थाच्या स्थितीत बदल होतो. पदार्थाची स्थिती. स्थिती म्हणजे समजा द्रव असेल तर ते वायूमध्ये होतं. घनाचं द्रव मध्ये होत आहे. याचे उदाहरण बघा. घन, द्रव, जो बर्फ पिघलत आहे हे याचं अगदी सुंदर उदाहरण आहे. ठीक आहे. वस्तूच्या लांबी, क्षेत्रफळ, घनफळात बदल. कशामुळे? उष्णतेमुळे. वस्तूच्या लांबी, क्षेत्रफळ आपल्याला समोर आहे आपल्या क्लासमध्ये, आपण यामध्ये पाहणार. यामध्ये काय म्हटलं आहे? क्षेत्रफळ, घनफळ. जसं बर्फाचंच उदाहरण आपण समजा घेतलं. बर्फ चौकोन आकाराचा आहे, क्युबिकल. ठीक आहे. आता त्याला आपण उष्णता दिली तर काय होणार? त्याचं क्षेत्रफळ बदलणार, आकार कमी होत येणार. बरोबर. लांबीमध्ये उदाहरणासाठी आपल्याला दिलेलं आहे की जे घन पदार्थ असतात त्यांच्या लांबीमध्ये, त्यांच्या क्षेत्रफळामध्ये सुद्धा त्याचा बदल होतो. कशामुळे? उष्णतेमुळे. स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा म्हणजे काय? हे सगळ्यांना झालेलं आहे. तुम्हाला आधीच झालेलं आहे. पण इथे तुम्ही तुमच्या रिव्हिजन म्हणून साठी एक लक्षात ठेवा, स्थितीज ऊर्जा हे का बरं महत्वाचं आहे? कारण आपण या समोर जे शिकणार आहोत त्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे. का बरं? कारण प्रत्येक वस्तू कशामुळे बनलेल्या आहेत? बारीक कणामुळे, पदार्थामुळे बनलेल्या आहेत, मॉलिक्युल्स. बरोबर. यामध्ये काय म्हटलं आहे? वस्तूंमध्ये वस्तूंमध्ये स्थानामुळे किंवा स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा. म्हणजे एखादी वस्तू आहे, समजा मी एखादी वस्तू पकडली आणि त्यामध्ये मी काय घेतलं? एखादा पेन घेतला. ठीक आहे. एखादा पेन घेतला आणि त्याला एका ठिकाणी ठेवलं. त्याला एखाद्या ठिकाणी ठेवलं, या पद्धतीने एका टेबलवर ठेवलं. तर यामध्ये काय म्हणत आहे? तर या वस्तूच्या स्थानामुळे किंवा स्थितीमुळे जी काही ऊर्जा साठवलेली आहे, कशामध्ये? या पेन मध्ये जी काही ऊर्जा साठवलेली आहे ती आहे स्थितीज ऊर्जा. आणि वस्तूला उंचावर उचलल्यास तिच्यात स्थितीज ऊर्जा साठते. का बरं? तर त्यामध्ये काय काय आहेत? गुरुत्वाकर्षण आहे, लवचिकता आहे, ताणामुळे निर्माण होणारे काय आहे? ही स्थितीज ऊर्जा आहे. सगळ्यांना माहित आहे की आपल्या पृथ्वीवर काय आहे? गुरुत्वाकर्षण आहे. गुरुत्वाकर्षणामुळे काय होत आहे? तर या वस्तूवर काय काय यावर ऊर्जा लागत आहे? गुरुत्वाकर्षण आहे, त्याला स्वतःचा वजन आहे. बरोबर. त्याच्यावर हवेचा प्रेशर आहे वरून, कारण आपल्याला माहिती आहे की आजूबाजूला जी हवा आहे ही सुद्धा काही ना काही त्यावर परिणाम करत आहे. त्याला काय म्हणणार? वातावरणाचा परिणाम. अगदी त्यासारखंच काय आहे? तर गतीज ऊर्जा. वस्तू समजा हालचालीत असल्यामुळे त्यामध्ये काय निर्माण होत आहे? गतीज ऊर्जा निर्माण होत आहे. वस्तू जितक्या वेगाने चालते तितकीच तिची गतीज ऊर्जा जास्त. ठीक आहे. स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा. आतापर्यंत आपण जे बघितलं त्यामध्ये काही प्रश्न आहेत का? तुम्ही हात वर करा किंवा या पद्धतीने सुद्धा करू शकता. तुम्हाला नाही समजलं तर आपण अगदी डिटेली जाऊया. तर मला सांगा की तुम्हाला या समोरचं बघायचं आहे की यामध्ये परत एकदा रिवाइज करायचं आहे? अनम्यूट करून तुम्ही बोलू सुद्धा शकता.
तर बघा, आपण जे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा जी बघितली आहे, त्यावरच अवलंबून आहे, की जी उष्णता आहे ही कोणत्या पद्धतीने काम करते. कारण उष्णता ही वस्तूंवर, आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंवर काम करत आहे. तर ती कशा पद्धतीने, काय परिणाम करत आहे, हे कशावर अवलंबून आहे? स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा यावर. कारण आपण ज्या पद्धतीने म्हटलं, की गतीज ऊर्जा जी एखादी हालचाल करणारी जी वस्तू आहे, त्यामुळे ती गतीज ऊर्जा निर्माण होत आहे. तर उष्णता कशा पद्धतीने ही गतीज ऊर्जा निर्माण करत आहे, हे आपण पाहणार. ठीक आहे. तर त्यामध्ये काय म्हटलं आहे, की उष्णता म्हणजे काय? आता सगळ्यात महत्वाचं, आपण जसं म्हटलं, की उष्णता म्हणजे काय? आपण सूर्याची उष्णता आपण उदाहरणात घेतली आहे, किंवा मेणबत्तीची आपण उदाहरणासाठी घेतली आहे, बरोबर? वस्तूमधील सर्व कणाची एकूण ऊर्जा, हा उदाहरण म्हणजे बघा, आपण समजा चहाचा कप घेतला, ठीक आहे? बघा, इथे उदाहरणासाठी खाली तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही समजा परत एकदा वाचलं तुमच्या पुस्तकामध्ये किंवा पीपीटी सुद्धा वाचली, तर तुम्हाला अगदी लवकर लक्षात येणार. तर बघा, आपण समजा चहाचा कप घेतला आणि तो गरम आहे. ठीक आहे? चहाचा कप गरम आहे. तर काय होत आहे, आपण तो चहाचा कप गरम आहे, आपण सांगू शकतो. किती गरम आहे आपण थर्मोमीटर लावणार. ठीक आहे? पण त्याची उष्णता कशी मोजायची? तर काय आहे वस्तूमधील सर्व कणाची एकूण ऊर्जा. म्हणजे त्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स, कण आहेत, किती त्या कपामध्ये प्रमाण आहे त्या चहाचा, किती कण आहेत आणि ते किती वेगाने हालत आहेत, यावर काय अवलंबून असतं? उष्णता किती आहे त्या कपमध्ये, त्या पदार्थाची. तर यासाठी म्हणून एक सोपं उदाहरण बघा, एका बादलीमध्ये कोमट पाण्यात आणि एका कप गरम पाण्यापेक्षा जास्त उष्णता. समजा आपण घेतलं एक बादली, अंघोळीसाठी आपण जे पाणी घेतो, आपण खूप गरम पाणी घेत नाही, थोडं कोमटच असतं. ठीक आहे. पण ते एक बादली आहे, मोठा, त्याचा जास्त पाणी आहे त्यामध्ये. आणि एका छोट्या कपामध्ये आपण घेतलं गरम पाणी, जास्त गरम. तर उष्णता कशामध्ये जास्त राहणार? बादलीमध्ये. कारण कारण काय आहे? किती कण आहे, सगळ्यात महत्वाचं. किती कण आहेत? तर बघा, कण कशामध्ये सगळ्यात जास्त आहेत? बादलीमध्ये. जे पाण्याचे जे आहे प्रमाण, सगळ्यात जास्त कशामध्ये आहे? बकेटमध्ये, आपण ज्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि चहाच्या कप मध्ये काय आहे? कमी पाणी घेतलं आहे, कमी आहे. तापमान जरी का सारखं असलं चहाच्या त्या कपामधलं पाण्याचं आणि बादलीमधल्या पाण्याचं सुद्धा, तरी उष्णता सगळ्यात जास्त कोणाची राहणार? बादलीमधल्या पाण्याचीच राहणार. कारण त्यामध्ये किती कण आहेत त्यावर उष्णता अवलंबून आहे आणि ते किती वेगाने हालत आहेत. वेगाने हालत आहेत याचा अर्थ काय? कोण वेगाने हालत आहे? कशा पद्धतीने वेगाने हालत आहेत? तर सगळं तुम्हाला माहिती आहे ना, की जे आजूबाजूला आपल्या जे कण आहेत, आपण साधं हवेचं उदाहरण घेऊया. सगळ्यांना माहिती आहे, की जे हवा आहे, जे मॉलिक्युल्स आहेत, याचे जे कण आहेत, हे थोड्या अंतरावर असतात कम्पेअर टू कोणाच्या? घन पदार्थाच्या. ठीक आहे. आता बघा, आपण समजा यामध्ये जे कण आहेत याला आपण काय देत आहोत? उष्णता देत आहोत. ठीक आहे. कणांना आपण या उष्णता देत आहोत, त्या हवेला उष्णता देत आहोत. तर काय होत आहे? ते जागेवर हलणार. का बरं? आपण आताच गतिज ऊर्जा आणि याबद्दल काय म्हटलं? की वस्तू
हालचालीत असल्यामुळे गतीज ऊर्जा ही आपण समजू शकतो किती आहे. तर जेवढी आपण त्याला उष्णता देणार तेवढ्या त्याने ते काय होणार आपल्या ठिकाणी खाली वर करणार. आणि हा पदार्थाचा गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे की त्याला उष्णता मिळाल्यानंतर ते स्वतःच्या ठिकाणी हालचाल करतात, खाली वर होणार किंवा या पद्धतीने मागे पुढे होणार त्याच ठिकाणावर, अन्यथा खाली वर होणार. जसं आपण उदाहरणामध्ये आपण जे बघितलं की गरम पाणी जे असतं एका गॅसवर ठेवलेलं, त्यामध्ये काय होत आहे की जे खाली असलेलं जे पाणी असतं गरम झालेलं ते वर येतं, उकड्या येतं पाण्याला, तुम्ही सुद्धा बघितलं आहे. परत पाणी खाली येतं, म्हणजे वर थोडं थंड असतं पाणी ते खाली येतं. तर ते का बरं? तर जे गरम असतं ना, जे गरम असतात वस्तू त्या वर जातात. हवा म्हणावं किंवा वायू म्हणावं, काय असतात हे वर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उष्णता म्हणजे काय म्हटलं आहे तर वस्तूमधील सर्व कणाची एकूण ऊर्जा आणि किती कण आहेत म्हणजे त्यामध्ये किती व्हॉल्यूम आहे त्या बकेटमध्ये म्हणावं किंवा त्या ग्लासमध्ये, त्यावर हे अवलंबून असतं. आता उष्णता आणि तापमानामध्ये काय फरक आहे तर कणाची सरासरी ऊर्जा म्हणजे यामध्ये कितीही कण असो, एका कप मध्ये कितीही कण असो, पण त्या कप मधल्या एका कणाची जी काही ऊर्जा राहणार ते म्हणजे काय तापमान. आता बघा या कपामध्ये या इथे असलेला जो काही कण आहे तो आणि इथे खाली असलेला जो कण आहे दोघांचे जे काही तापमान आहे हा सारखाच राहणार, बरोबर. तो वेगळा वेगळा राहणार नाही. तर त्यामध्ये काय म्हटलं आहे की यामध्ये कण किती वेगाने हालत आहे यावर काय समजून येत आहे तर तापमान समजून येत आहे. उदाहरणार्थ एक कप गरम पाण्याचे तापमान बादलीतील कोमट पाण्यापेक्षा जास्त. आता यामध्ये रिव्हर्स होत आहे. काय तर कपामधील गरम पाण्याचं समजा तापमान जास्त असेल तर ते त्याच्या कणांवर अवलंबून किती कण आहेत त्यावर अवलंबून नाही राहणार. तर एक कण समजा गरम असेल, 10 कण गरम असतील तर पूर्ण त्या कपाचं तापमान हे जास्त आपण ग्राह्य धरणार. तर यामध्ये उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे तर काय उष्णतेमध्ये काय महत्वाचं असतं की किती प्रमाणात कण आहेत आणि ते किती वेगाने हालत आहेत. आणि यामध्ये काय म्हणत आहे की त्यामध्ये जे काही कण आहेत ते किती वेगाने हालत आहेत. बघा त्यामध्ये किती कण आहेत ते आपण ग्राह्य धरत नाही. सॉरी इथे एक प्रोग्राम काय आहे मला आवाज येत असेल. तर यामध्ये दैनंदिन जीवनातील उदाहरणामध्ये काय म्हटलं आहे तर कपभर उकडते पाणी आणि बादलीतील उकडते पाणी दोन्हीचे तापमान समान पण उष्णता कशामध्ये जास्त राहणार बादलीमध्ये. का बरं तर त्यामध्ये कणाचं प्रमाण हे जास्त आहे. तर बघा यामध्ये तुम्हाला काय काय तुम्हाला प्रकार दिसत आहेत तापमानाचे स्केल्स मध्ये सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. तर यासारखे आपल्याकडे उदाहरणं आहेत की आपण याचा वापर करतो.
जसं यामध्ये काय म्हटलं आहे की आपण सेल्सिअस जो आपण नेहमी वापरतो आपल्या स्वतःच्या पुस्तकामध्ये म्हणावं किंवा टीव्हीवर सुद्धा आपण पाहतो, न्यूजपेपर मध्ये वगैरे सुद्धा आपण सेल्सिअस मध्ये आपण आपले तापमान मोजतो. ठीक आहे. फॅरेनहाइट हे कशाकरिता? तर आपले जे शरीराचे तापमान म्हणजे आपण जे मोजपट्टी मोजतो त्यासाठी म्हणून हे वापरतात. तर याची तुम्हाला इथे उदाहरणासाठी म्हणून दिलेलं आहे की किती फक्त पाणी गोठते यासाठी मी घेतलेलं आहे उदाहरण की हे कशा पद्धतीने वेगळे वेगळे असतात. केल्विन शास्त्रात वापरले जाते म्हणजे जे एक्सपेरिमेंट करतात ना त्यामध्ये केल्विन हा एकांक वापरला जातो. तर याचे आपल्याला दिलेले आहे प्रकार की आपण हे जे तापमान आहे हे वेगळ्या वेगळ्या कोणत्या कोणत्या सहाय्याने आपण त्याचं मोजमाप करतो. तर आपल्या जे धड्यामध्ये जे म्हटलं आहे की मेजरमेंट म्हणजे आपण याचे मोजमाप उष्णतेचे तापमान. तर हे या पद्धतीनं बघा आपल्या पुस्तकामधलं आहे हे मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मोठ्या इथं चित्र घेतले आहे की साधारण तापमापी आहे. तर यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने दिसत आहे हा जो आहे हा लाल रंग याला काय म्हटलं आहे पारा. म्हणजे हा काय होतो तर हा एक लिक्विड आहे जो गरम झाला म्हणजे उष्णता थोडी वाढली तर हा काय होतो पातळ होतो. लिक्विड फॉर्म मध्ये येतं आणि हा वर जातो. तर हे काय आहे साधारण तापमापी आहे. काचेची अरुंद नळी एका टोकाला फुगा आणि हे काय होतं वर जातं. ठीक आहे. कोणता हा जो लाल आहे हे जे तुम्हाला दिसत आहे हे या पद्धतीने वर जातं. तर त्यावरून आपल्याला समजतं की तापमान किती आहे. ठीक आहे. ही आहे वैद्यकीय तापमापी म्हणजे आपण जे डॉक्टरकडे गेल्यानंतर जे आपल्या तोंडामध्ये ठेवण्यासाठी जे देतात तर ही वैद्यकीय तापमापी आहे आणि ही डिजिटल तापमापी इथे मी ठेवलेली आहे. तर यामध्ये सेन्सर असतं. हा जो तुम्हाला दिसत आहे हे काय आहे सेन्सर आहे. तर यामध्ये काय होतं की मानवाचे जे आपले जे शरीर आहे यामध्ये काय तापमान आहे आपल्या तोंडामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आणि इथे जे काय देतं आकडा देतो. ठीक आहे. याचे डायरेक्ट आपण याचं तापमान मोजू शकता. तर बघा तुम्हाला मी मगाशी प्रश्न विचारलेला की आपला नॉर्मल आपलं जे शरीर आहे त्याचे किती तापमान असतं. तर बघा किती असतं. किती आहे 36 to 37 डिग्री सेल्सिअस हे तापमान आपल्या शरीराचं सहसा असतं आणि हे डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. ठीक आहे. आणि याचा आवाका किती आहे 35 डिग्री सेल्सिअस टू 42 म्हणजे प्रत्येक जे जे तापमापी आहे या सगळ्यांचे त्यांची जे आवाका आहे त्यांची जी क्षमता आहे ही सगळ्यांची वेगळी वेगळी आहे. जसं याची सुद्धा वेगळी आहे. याची 100 डिग्री पर्यंत असतं. ठीक आहे. 100 डिग्री पर्यंत याचं तापमान असतं. तापमान हा मोजू शकतो. हा जो साधारण तापमापी आहे. ठीक आहे. आणि याचं किती म्हटलंय 35 टू 42. ही प्रयोगशाळेमधली आहे. जसं तुम्ही 11th-12th मध्ये जाणार तर तुम्हाला प्रयोग सांगणार त्यावेळेस सुद्धा तुमच्या ही लक्षात येणार ही जी तापमापी आहे. तर यामध्ये सुद्धा हा पारा असतो आणि हा सुद्धा गरम झालं की ह्यामधून हा काय होतो या दिशेने या पद्धतीने इकडे वाढत जातो. मग त्यावरून आपण समजतो की पदार्थाचे किती तापमान आहे. ठीक आहे. आणि याचा आवाका किती दिलेला आहे 40 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री. तर बघा कधी कधी आपल्याला विचारतात की कोणत्या कोणत्या तापमापीचा काय काय आवाका आहे त्यामध्ये पण दिलेलं असतं की ते सेल्सिअस मध्ये तुम्ही काढा की फॅरेनहाइट मध्ये काढा ते तुम्हाला दिलेलं असतं. ठीक आहे. तर हा आहे कमाल किमान तापमापी आणि हा सगळ्यात जास्त वापरला जातो जसं तापमान विभागामध्ये. इथे हा जो दिसत आहे ही जी फळी आहे
लाकडाची बनलेली असते सहसा हा. आणि काय होतं तर जे काही आजूबाजूला आपलं जे तापमान आहे ते कमी आहे किंवा जास्त आहे हे इथे यामध्ये आपण पाहू शकतो. ठीक आहे. तर बघा, जे स्पेसिफिक हीट आहे हा खूप महत्वाचा आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे जी विशिष्ट उष्मा आहे ही काय म्हणत आहे? जे प्रत्येक वस्तू असतं त्या सगळ्यांची वेगळी वेगळी क्षमता आहे. त्याचा वेगळा वेगळा कार्य करण्याची क्षमता. म्हणजे काय म्हणत आहे? तर एखाद्या 1 ग्राम किंवा 1 किलो पदार्थाचे तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे विशिष्ट उष्मा. म्हणजे वेगळ्या वेगळ्या पदार्थाला जसं बघा, समजा आपण प्लास्टिक आहे त्याला आपण जाळतो म्हटलं तर लगेच जाळणार. सगळ्यांना माहिती आहे प्लास्टिक पॉलिथिन म्हणावं किंवा काही. पण त्यासारखंच आपण लोखंड घेतला, त्याला आपण जाळतो म्हटलं, ते जाळणार का? त्याला खूप वेळ लागेल, बरोबर? त्याला पिघलायला सुद्धा खूप वेळ लागेल. तर त्यावरूनच म्हणत आहे, की एखादा ग्राम म्हणजे एखादा आपण पदार्थ घेतला आणि तो 1 ग्राम घेतला, ठीक आहे. त्या पदार्थाचे आपल्याला 1 डिग्रीने तापमान वाढवायचं असेल, समजा त्याचे वर्तमान तापमान 5 आहे. लोखंडाचे तापमान 5 आहे, समजा ग्राह्य धरत आहोत. तर आणि तो 1 ग्रामचा आहे आणि त्याचे तापमान 5 डिग्री सेल्सिअस आहे. आता त्याचं 1 डिग्रीने वाढवायचं आहे त्याचं तापमान. म्हणजे त्याला 6 डिग्री करायचं आहे 1 ग्रामला. तर त्याला किती प्रमाणात आपल्याला उष्णता द्यावी लागेल? तर त्याचा 1 डिग्रीने तापमान वाढेल. तर हे लोखंडाचं वेगळं राहणार, प्लास्टिकचा अगदी वेगळं राहणार. कारण प्लास्टिकला जास्त उष्णता द्यावी लागणार नाही, पण लोखंडाला जास्त उष्णता द्यावी लागणार. म्हणून इथे काय म्हणत आहे, की एखादा जो पदार्थ आहे त्याला 1 ग्राम पदार्थाला समजा 1 डिग्रीने त्याचे तापमान वाढवायचे असेल, तर त्याला लागणारी किती उष्णता? तर त्याला काय म्हटलं आहे? विशिष्ट उष्मा आणि त्याला कशाने डिनोट केलं आहे? सी. स्मॉल सी आहे ते. ठीक आहे. आणि याचं एकक काय आहे? जूल. जूल पर केजी. तर बघा यामध्ये 2 प्रकारचे एकक दिलेले आहेत. तर एक आहे एसआय आणि एक आहे सीजीएस. तर दोन्ही बरोबर आहेत. काही काही वेळेला जे म्हणजे आपण थोडं कमी मात्रेमध्ये असेल एखादी वस्तू, एखादा पदार्थाचं जी मात्रा आहे ही कमी असेल, तर आपण सहसा सीजीएस मध्ये घेतो आणि आता आपण सगळ्यात जास्त एसआय एकक वापरतो. ठीक आहे. तर सीजीएस आधी वापरायचे, एसआय आता आपण वापरतो. तर बघा, सारखं आहे फक्त यामध्ये हे काय आहे कॅलरीज याला म्हटलं आहे आणि इथे जूल्स. तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की ग्राम आणि किलोग्राम यामध्ये काय फरक आहे? ठीक आहे. तर जसं मी म्हटलं, की कमी मात्रेमध्ये काय वापरतात? सीजीएस आणि जास्त मात्रेमध्ये असल्यानंतर काय वापरतात? एसआय. तर बघा तुम्हाला इथे फरक दिसत असेल, की इथे कॅलरी पर ग्राम कशाद्वारे म्हटलं आहे? सीजीएस मध्ये. पण सारखंच आहे हे आणि त्याला काय म्हटलं आहे? इथे किलोग्राम मध्ये घेतलं आहे. ठीक आहे. तर इथे एसआय युनिटमध्ये जूल्स आणि सीजीएस मध्ये काय घेतलं आहे? कॅलरीज. ठीक आहे. कॅलरीज पर ग्राम हे याचे एकक आहे. तर यामध्ये विशिष्ट उष्मा यासाठी एक तुम्हाला काय दिलेला आहे? फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. आणि तो काय आहे? ही मास इंटू विशिष्ट उष्मा सी मल्टिप्लाइड बाय फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे हे काय काय दर्शवित आहे तर पदार्थाची विशिष्ट उष्मा. पदार्थाची काय काढतो आपण? विशिष्ट उष्मा आपण काढण्यासाठी आपण त्याचा वापर करतो या फॉर्म्युलाचा. तर बघा आजच्या क्लासमध्ये रिव्हिजन घेण्यासाठी मी खरंच
उत्सुक होते, पण मला प्रतिसाद त्या पद्धतीने मिळालेला नाहीये. त्यामुळे मी फक्त एक रिकॅप घेतला आहे. परत ध्वनीबद्दल सुद्धा मला घ्यायचं आहे. पण समजा तुम्हाला अ, काही प्रश्न असल्यास तुम्ही मला नक्की विचारा. पुढच्या क्लासमध्ये समजा तुम्हाला काही स्पेसिफिक पार्ट आहेत, ज्याबद्दल तुम्हाला मला प्रश्न विचारायचे आहेत, जे तुम्हाला नाही समजलं. नसेलही समजलं तरी काही प्रश्न असल्यास मला विचारा, ठीक आहे. तर आजचा क्लास इथे संपला, असं मी म्हणते. ठीक आहे. काही राहिलं तर मला नक्की सांगा. चला बाय.